जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाचे पहिले पत्र याचा 2 अध्याय 3 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. आज्ञांकितपण हे देव सहवासाचे प्रमाण होय. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कुणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती बरोबर खरोखर पूर्णत्व पावली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रियजनो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहित नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास प्रारंभापासून देण्यात आली आहे ती जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. तरी एक प्रकारे मी तुम्हास नवी आज्ञा लिहितो, ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळण नसते. पण आपल्याला बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कोठे चालला आहे हे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. मुलांनो, मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कुणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची पुषारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. आणि खरोखर या वचनामध्ये देवाने आम्हाला चांगला बोध केलेला आहे. हे वचन आमच्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. आणि खरोखर ह्या शास्त्र वचनातलं प्रत्येक वचन देवाने आपल्याला आज वेगळ्या प्रकारे गायडन्स केलेलं आहे. आणि ते वचन आपल्या जीवनामध्ये घेऊन त्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न आपण करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. या सकाळच्या समय, या पहाटच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझे प्रार्थना योद्धे तुझ्या जवळ येऊन प्रार्थना करत आहेत. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तुझी दया, तुझी कृपा आमच्या प्रत्येकावरती आहे. आज अनेकांना हा दिवस दिसला नाही, परंतु तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम प्रभू माझ्या कुटुंबावर आणि सर्वांच्या कुटुंबावरती आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हो पित्या परमेश्वर, आज ही सकाळची वेळ आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. प्रभू, हे वचन आमच्या हृदयामध्ये तू भर, आमच्या मनामध्ये तू भर. या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. प्रभू, तू आमच्या संगती तू बोल, आम्हाला तू दृष्टांत दे. आणि हे दिवा तुझ्या वचनानुसार आम्हाला तू चालव. प्रभू, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू चालव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, ह्या सकाळच्या समयी आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. तू आम्हाला चालव आणि तू आमच्या जीवनामध्ये
तू आम्हाला तू वाढ कर आणि तुझं गौरव होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला हाक मारित आहोत. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभूजी, आज मी तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारत आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला चालव. आमचं जीवन प्रिय प्रभू येशू तुला आवडणारं असावं. प्रभू, आमच्या जीवनाकडून आम्ही इतरांना कित्ता व्हावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. हे देवापा, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू करून दे. आम्ही मागण्याच्या आधी तू आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. हे देवा, जे काही प्रोग्राम आहेत प्रभू, जे काही गोष्टी आम्ही करणार आहोत, आमचं येणं जाणं, सर्व प्रार्थना सभा, उपास, प्रार्थना, ह्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. ओ पित्या परमेश्वरा, जे आमच्यासाठी प्रार्थना करतात प्रभू, त्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. त्या सर्व देवाच्या दास दासींना तू आशीर्वादित कर. आणि प्रभू येशू, आमच्या प्रत्येक प्रार्थना ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने भरल्या जाऊ दे. प्रभू, ह्या शेवटच्या काळामध्ये प्रभू, आज तुझं वचन आम्हाला सांगतं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू, ह्या जगामध्ये तू आलास, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा केली. त्या क्रूसावरती गेला, तू आपलं रक्त सांडलं. ते रक्त प्रभू तू पित्याच्या जवळ खंडणी म्हणून तू माझ्यासाठी आणि माझ्या सर्व बांधवांसाठी तू दिलं. आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्यासाठी पित्या जवळ मध्यस्थी झाला. आणि प्रभू, तू आम्हाला या सर्व पापाच्या गुलामगिरीतून सोडवलं. तू आमच्या जीवनामध्ये एक नवीन शांती प्रस्थापित केली. तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला वाढवलं, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढवलं. प्रभू, या जगामध्ये तू आम्हाला स्थान दिलं, स्वर्गाच्या राज्यामध्ये तू आम्हाला स्थान दिलं. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. हे प्रभू येशू, आमची लायकी नसताना, आमची पात्रता नसताना प्रभू तू आमच्यावरती कृपा केलेली आहे, आमच्यावरती दया केलेली आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्यांपर्यंत प्रिय प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू प्रत्येकाला तू वर, प्रत्येकाशी तू बोल आणि तुझं गौरव दे. विशेष करून प्रिय प्रभू, जे भयानक आजार आहेत प्रिय प्रभू, शरीरातील हार्टचे विकार, किडनीचे विकार प्रिय प्रभू, रक्ताचे विकार, कॅन्सरचे विकार आणि प्रिय प्रभू वेगवेगळे विकार, डायबिटीस आणि प्रिय प्रभू मेंदूचे आजार, डोळ्याचे विकार, शरीरातील प्रत्येक अवयवाचे जे आजार आहेत प्रभू, ते सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. आणि प्रिय प्रभू, सर्व निराशा तू काढून टाकत आहे. आत्महत्येचे विचार तू काढून टाकत आहे. ओ पित्या परमेश्वरा, निराशा तू काढून टाकत आहे. सर्व संकट तू काढून टाकत आहे. प्रिय प्रभू, ज्यांना एकटेपणा वाटतो त्यांच्या जीवनातील सर्व एकटेपणा तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, जे व्यसनामध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व व्यसन तू काढून टाक. प्रभू, जे कुटुंब घटस्फोटाच्या निर्णयावरती आहेत प्रभू, ते घटस्फोटाचे निर्णय तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. हे देवा, पती पत्नीमध्ये प्रेम तू उत्पन्न कर. प्रभू येशू, तू त्यांच्यावरती दया कर. ज्या कुटुंबामध्ये भांडणं आहेत, अशांतता आहेत, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि प्रभू, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये तुझ्या शांतीचा उगम दे, आमच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाचा उगम दे, आमच्या जीवनामध्ये तुझ्या सामर्थ्याचा तू उगम तू कर आणि तुझं गौरव दे. आमच्या प्रत्येकाचा ताबा प्रिय प्रभू येशू तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू घे आणि सर्व सैतानाची सत्ता, सर्व दुष्टात्म्यांची सत्ता आमच्या जीवनातून तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमच्या सर्वांचे कामकाज प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू, आमच्या प्रत्येकाचं जीवन
तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या प्रत्येकाचं आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर प्रभू. प्रत्येक जे काम आम्ही करणार आहोत त्या कामामधील सर्व अडखळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वराचे जॉबला जात आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांचे काम तू आशीर्वादित कर. आणि जे गेलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांना तू त्यांच्या कामामध्ये तू सहाय्य कर प्रभू. ज्यांना पगार कमी आहेत त्यांचे पगार तू वाढव प्रिय प्रभू येशू. त्यांची आमदानी तू वाढव प्रिय प्रभू येशू. ज्यांना राहायला घर नाही त्यांना तू घर दे प्रभू. जगातील घर दे, स्वर्गातील तू घर दे. आणि प्रिय प्रभू येशू, ज्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे आहेत प्रभू, त्या सर्व गोष्टीची इच्छा तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर. हो पित्या परमेश्वरा, अनेक तरुणी लेकरं शिक्षण घेत आहेत प्रभू. त्यांच्या शिक्षणामध्ये तू त्यांना सहाय्य कर. ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर. सर्व साथीच्या आजारांपासून सर्वांचं प्रभू तू रक्षण कर. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानाच्या दुष्टात्म्यांपासून प्रिय प्रभू प्रत्येकाचं तू रक्षण कर. ओ पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू जे बेरोजगारीत जीवन जगत आहे त्यांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण चमकू दे. त्यांना नवीन जॉब तू दे, त्यांना तू काम तू दे. आणि बेरोजगारी पण आमच्या देशातून हद्दपार तू काढून टाक. गरिबी हद्दपार तू काढून टाक. कारण प्रभू आम्ही तुझी प्रजा आहोत. आम्ही प्रिय प्रभू येशू तुझी प्रजा आहोत, तुझे लोक आहोत, तुझे लेकर आहोत. आम्हा प्रत्येकावरती दया करणारा जिवंत परमेश्वर तू आहेस प्रभू. तू आमच्यासाठी गरीब झाला आणि आम्हाला तू श्रीमंत केलेला आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझं गौरव दे. प्रत्येक देवाचा दास दासी यांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू त्यांना पुरून दे. त्यांची सेवा, त्यांची मिनिस्ट्री तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, आमचा भारत देश आणि महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्य, आमचे पंतप्रधान, सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री यांना या देशाचा कारभार प्रामाणिकपणे चालवण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू त्यांना सहाय्य कर. सर्व जातीवाचक संघटना तुझ्या पवित्र सामर्थ्याने त्यांचं तारण तू कर. आणि प्रिय प्रभूच्या देशामध्ये शांती प्रस्थापित तू कर आणि तुझं गौरव दे. सर्व शत्रू राष्ट्रापासून, सर्व आतंकवादी कारवायापासून, सर्व जातीवाचक लोकांपासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. प्रत्येक वंशातला, प्रत्येक जातीतला प्रिय प्रभू प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. हो पित्या परमेश्वर, आमच्या देशातील सर्व उद्योगधंदे, आमच्या देशातील सर्व व्यवस्था प्रिय प्रभू तू आशीर्वादित कर. आमच्या देशाचं आणि सर्व राष्ट्रांचं सर्व नैसर्गिक आपत्तीपासून तू रक्षण कर. सर्व आजारांपासून तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तुझ्या आत्म्या तुझ्या पवित्रतेत वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सकाळी उठून आम्ही तुला प्रार्थनेला वेळ देवा यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू. जे आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्या प्रत्येक दास दासीला तू आशीर्वादित कर. तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. तुझ्या प्रजेवरती तू दया कर. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तुझ्या पवित्र सामर्थ्याच्या रक्तामध्ये तू आम्हाला तू ठेव. तुझ्या पवित्रतेमध्ये तू वाढव. ओ पित्या परमेश्वरा, तुझं दर्शन तू आम्हाला तू दे. तुझे स्वर्गीय दृष्टांत तू आम्हाला तू दे. आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. शतशः धन्यवाद देत आहे प्रभू. तू आमच्या प्रत्येका संगती तू बोलत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. सुवार्तेची दार, वचनाची दार तू उघड प्रभू. ज्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे प्रभू. जे कोणी हे प्रार्थना हे वचन ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. अनेक लोकांपर्यंत हे वचन जाऊ दे, कारण या शेवटच्या काळामध्ये आहोत. हो पित्या परमेश्वरा, आम्हाला पश्चातापी अंतःकरण दे, कारण तुझं राज्य जवळ आलेलं आहे. ओ हालेलुया, थँक यू जीसस, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. कठोर अंतःकरण तोड फोडून टाक
आणि तुझं गौरव दे. मांसमय हृदय तू दे. दगडाचं अंतःकरण तू आमच्या जीवनातून तू काढून टाक. तुझा कळवळा, तुझी प्रीती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा. आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे. तुझं गौरव आमच्या जीवनात वाढवून दे. हो पित्या परमेश्वर, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला कोणाला जर प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधू शकतात किंवा फोन करू शकतात. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. पुन्हा सांगतो 97 30 30 16 68. या क्रमांकावरती आपण संपर्क करू इच्छिता. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेसाठी तयार आहोत. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्याला आजचा दिवस आशीर्वादित जाओ. आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या प्रत्येक कामामध्ये, आपल्या प्रत्येक व्यवसायामध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून देवबाप आपल्याला सांभाळू. आमेन, 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 आमेन.